स्वागतम शुभ स्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथींचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. 2023 विद्याधर गोखले जन्मशताब्दी समिती आणि नगर वाचनालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्याधर गोखले प्रतिभा आणि प्रेरणा या कार्यक्रमामध्ये मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि सर्व रसिक श्रोत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून स्तवन सादर करीत आहेत. नमो भगवती हे सरस्वती. भगवती
आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वी.स. जोग यांचं स्वागत नगर वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य माननीय श्री वसंतराव मालधुरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपले वक्ता माननीय श्री प्रमोद बापट यांचं स्वागत माननीय श्री शैलेशजी पोद्दार यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. तसंच आपले दुसरे वक्ते माननीय डॉक्टर कुमारजी शास्त्री यांचं स्वागत नगर वाचनालयाचे सचिव माननीय श्री रवीजी पिंपळगावकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री वसंतराव मालधुरे यांचं स्वागत माननीय श्री प्रमोदजी बापट यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आजपासून सुरुवात होते आहे. 4 जानेवारी 1924 रोजी विद्याधर गोखले अर्थात अण्णांचा जन्म अमरावतीला झाला. त्यांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण अमरावतीमध्ये झालं आणि 1944मध्ये ते मुंबईला गेले. आपल्या गद्य आणि संगीत नाटकांनी त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध केलं. पण ते केवळ नाटककार नव्हते, ते अत्यंत प्रभावी वक्ते होते, साहित्यिक, लेखक होते, पत्रकार होते. 40 वर्ष त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव असं योगदान दिलं. दैनिक लोकसत्ताचे ते संपादक होते. 9व्या लोकसभेमध्ये ते खासदार होते. मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू या 4 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. उर्दू शायरीचे ते गाढे अभ्यासक होते. तेव्हा साहित्य, संगीत, नाट्य, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या प्रतिभेचं स्मरण आणि चिंतन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने व्हावं या उद्देशाने विद्याधर गोखले जन्मशताब्दी समितीने आज त्यांच्या जन्मदिनी वेगवेगळ्या ठिकाणी 10 कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि त्यातला एक कार्यक्रम गोखले अण्णांचं जन्मगाव म्हणून अमरावतीला होतो आहे. हे आपलं खरोखर सौभाग्य आहे. आज या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेल्या मान्यवर अतिथींचा अल्प परिचय मी या ठिकाणी सुरुवातीला करून देते. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्षस्थानी लाभले आहेत सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक आणि वक्ता आदरणीय डॉक्टर वी.स. जोग. सर CP अँड बेरार महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांची फार मोठी ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली आहे, ज्यामध्ये कादंबरी, कथासंग्रह, प्रबंध, नाटक, चरित्र, समीक्षण, आत्मकथन या सर्व साहित्य प्रकारांचा समावेश आहे. त्यांनी अनेक ग्रंथांचं संपादनही केलं आहे. सरांनी विविध साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 विद्यार्थ्यांनी PhD आणि 75 विद्यार्थ्यांनी MPhil प्राप्त केली आहे. सोव्हिएत देश नेहरू पारितोषिक, पुभा भावे स्मृती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ जीवनवर्ती पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलं गेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पहिले वक्ते आहेत माननीय श्री प्रमोद वसंत बापट. माननीय प्रमोदजी हे राष्ट्रीयकृत बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. प्रमोदजी संगीत, साहित्य आणि रंगभूमीचे गाढे अभ्यासक आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांनी विविध विषयांवर गद्यपद्य लेखन केलेलं आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, व्याख्यानमाला इत्यादींमधून साहित्य, संस्कृती, इतिहास, संगीत या विषयांवर त्यांची अनेक व्याख्यानं संपन्न झाली आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी दिग्दर्शन, गायन आणि अभिनय देखील केलेला आहे. प्रमोदजींकडे गेल्या 35हून अधिक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दायित्व आहे. सध्या त्यांच्याकडे पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख म्हणून दायित्व आहे.
यानंतरचे आपले दुसरे वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर कुमारजी शास्त्री. कुमारजी अमरावतीकरांना सुपरिचित आहेत. सुप्रसिद्ध वक्ता, विचारवंत, लेखक म्हणून कुमारजींचा लौकिक आहे. वक्तृत्वासोबतच कुमारजींनी राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर विविध वृत्तपत्र आणि मासिकांमधून विपुल लेखन केलेलं आहे. त्यांच्या ग्रंथांमध्ये चरित्र, मुलाखती, लेखसंग्रह यांचा समावेश आहे. तरुण भारतच्या आसमंत पुरवणीचे अतिथी संपादक म्हणून 10 वर्ष त्यांनी काम पाहिलं आहे. अटलजी, व्ही शांताराम, पंडित भीमसेनजी, किशोरीबाई यांच्यासह अनेक महनीय व्यक्तींच्या मुलाखतींमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवण्याचं श्रेय कुमारजींना जातं. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या कार्यांमध्ये कुमारजींचा सक्रिय सहभाग आहे. तेव्हा अत्यंत थोर असे व्यक्तिमत्व आज आपल्याला व्यासपीठावर लाभलेले आहेत, याचा आपल्याला विशेष आनंद आहे. तेव्हा मी फार वेळ न घेता आपले पहिले वक्ते माननीय श्री प्रमोदजी बापट यांना विनंती करते की त्यांनी आपल्या उद्बोधनाला या ठिकाणी सुरुवात करावी. आदरणीय श्री प्रमोदजी बापट. माननीय कुमारजी शास्त्री यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक गुरुवर्य डॉक्टर वि. स. जोग, या वाचनालयाचे अध्यक्ष वसंतराव मालदुरे, खरं म्हणजे ज्यांचं पहिल्यांदा इथे भाषण होणार होतं ते आपल्या सर्वांचे आदरणीय प्रमोदजी बापट आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, प्रमोदजींच्या अगोदर मी माझा नंबर यासाठी लावला की मी कुमार आहे. कुमार म्हणजे लहान. बालादपि सुभाषितम ग्राह्यम. आणि प्रमोदजींचा विद्याधर गोखलेंशी जो संबंध आलेला आहे, विद्याधर गोखलेंचा जोगांशी जो संबंध आलेला आहे, तेव्हा त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. विद्याधर गोखलेंना ऐकण्याचा योग मला जरूर आला, पण ऐकण्यापेक्षा जे काही वाचलं ते वाचल्यावर असं लक्षात येतं की हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, व्युत्पन्न व्यक्तिमत्व. त्यांना आपण पंडितराज, रसिकराज असं म्हणत होतो. आत्ताच इथे सांगितलं प्रास्ताविकामध्ये, प्रतिभावंत नाटककार, सव्यसाची लेखक, लेखनामध्ये साहित्यिक, लेखनामध्ये कुशल संपादक, कुशल पत्रकार, महाराष्ट्रातले आत्रेनंतर सगळ्यांना लोटपोट हसवणारे असे अजिंक्य वक्ते, हजरजबाबी संसदपटू. किती पैलू सांगायचेत. नवीन पिढी एखाद्या वेळेला असं म्हणेल की यातले कोणते गोखले खरे. इंग्रजी साहित्यामध्ये एक नेहमी प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न कुणाच्या बाबतीत आहे? शेक्सपियरच्या बाबतीत आहे की खरा शेक्सपियर कोणता, खरे गोखले कोणते, नाटककार गोखले, वक्ते गोखले, पत्रकार गोखले की संपादक गोखले की संसदपटू गोखले. यातला एक जरी पैलू असला तर माणूस उत्तुंग शिखरावर पोचतो. पण इथे गुणसमुच्चय संपूर्ण त्यांच्यामध्ये होता. हा गुणसमुच्चय एकत्र येणं ही मित्रांनो अनन्यसाधारण बाब आहे. ही अनन्यसाधारण बाब आहे. मी या ठिकाणी आयोजकांचं, विशेषतः त्यांच्या परिवाराचं आणि या नगर वाचनालयाचं विशेष अभिनंदन करू इच्छितो. अण्णांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपलं अभिनंदन करतो. विशेष अभिनंदन यासाठी करतो की आत्ताच इथे सांगितलं की अण्णांचा जन्म अमरावतीचा,
पण ही केवळ अण्णांची जन्मभूमी नव्हती. मला आपल्याला सांगू द्या मित्रांनो, अण्णांची आज इथे विषय दिला होता प्रतिमा आणि प्रतिभा, प्रेरणा. अण्णांचं प्रेरणास्थान, अण्णांची प्रतिभा जर कुठे विकसित झाली असेल तर ती अमरावतीमध्ये विकसित झालेली आहे. त्यांच्या जीवनाची जडणघडण ही या अमरावतीमध्ये झालेली आहे. अमरावती नगरांनी मित्रांनो खूप मोठा इतिहास रचला आहे. या अमरावतीमध्ये कुलभूषण खापर्डे, दादासाहेब खापर्डे, बाबासाहेब खापर्डे, अण्णासाहेब खापर्डे, त्यानंतर ज्यांनी जगामध्ये कीर्तिमान गाजवला ते पंजाबराव देशमुख अमरावतीचे, गुलाबराव ज्यांना आपण ज्ञानेश्वर कन्या म्हणतो ते गुलाबराव अमरावतीचे, बॅरिस्टर रामराव देशमुख अमरावतीचे, नानासाहेब गवई अमरावतीचे. या सगळ्या महापुरुषांच्या ज्या जन्मशताब्द्या या ठिकाणी झाल्या आणि त्या इथेच या सभागृहामध्ये साजऱ्या केल्या गेल्या होत्या, हे लक्षात घ्या. या महापुरुषांच्या मांदियाळीमध्ये ज्या व्यक्तींनी महाराष्ट्रभर स्वतःचा पुरुषार्थ आणि पराक्रम गाजवला अशा अमरावतीच्या एका सुपुत्राची म्हणजे अण्णांची आपण या ठिकाणी जन्मशताब्दी साजरी करतोय. यासाठी म्हणून अमरावतीकरांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी मी करतो, आयोजकांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी करतोय. आपल्यापैकी अनेकांना कदाचित कल्पना नसेल, मगाशी आमच्या चर्चेमध्ये कुठेतरी चालू होतं की इथेच का घेतला हा कार्यक्रम. अण्णांचा षष्ठब्दीचा जो कार्यक्रम झाला होता तो मोठ्या प्रमाणावरती मुंबईला झाला, मग पुण्याला झाला आणि असे सत्कार करत करत अण्णांचा मोठा एक विदर्भ आपल्या साहित्य संघाने अमरावतीमध्ये सत्कार केला होता. त्यावेळेला अण्णांचं वाक्य होतं, ते सत्कार मोठे होते हे मी मान्य करतो, पण माझं खरं औक्षवाण जे झालेलं आहे ते अमरावतीमध्ये झालेलं आहे. माझं खरं औक्षवाण जे झालं आहे ते अमरावतीमध्ये आहे. याचं कारण असं, माझी नाळ अमरावतीशी जोडलेली आहे, माझी नाळ अमरावतीशी जोडलेली आहे. अमरावतीचे 3 आदर्श घेऊन अण्णा समोर गेले, त्या प्रेरणा घेऊन गेले. त्यातलं पहिलं म्हणजे त्यांचे वडील संभाजीराव. हे टिळक भक्त होते, स्वातंत्र्य सेनानी होते, काँग्रेसचे मोठे नेते होते, मजूर मंत्री होते. पहिलं तर वडिलांचा आदर्श, दुसरा आदर्श होतं खापर्ड्यांचं, तिसरा आदर्श होतं वामनरावांचं, वीर वामनराव जोशी. हे सगळे तिघही पट्टीचे वक्ते. वीर वामनराव साहित्यिक, नाटककार. अण्णांनी संध्येतली पहिली मंत्राक्षरासारखी पहिले 3 नावं केशवायनमा, माधवायनमा हे म्हणावं तशासारखे संभाजीरावांचं नाव, खापर्डेंचं नाव, जोशींचं नाव, वामनरावांचं नाव, ही 3 मंत्राक्षरं होती. या प्रत्येकाचं अत्यंत जवळून त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व अण्णांनी बघितलेलं होतं आणि त्या मुशीतून अण्णा तयार झालेत. ही त्यांचं प्रेरणास्थान होतं मी जे म्हटलं. कारण त्यांच्या वक्तृत्वाला जो साज होता, त्यांच्या नाटककाराला जो साज होता, त्याचा मूळ आशय जर शोधायचा प्रयत्न केला तर वीर वामनरावांपाशी आपण येऊन पोहोचतो. आणि म्हणून पुष्कळदा मित्रांनो मला सांगावं असं वाटतं, या अमरावतीमधून अण्णा घडत असताना अमरावतीमध्ये आणखीन एक परिसस्पर्श अण्णांना झाला, त्याचा उल्लेख होणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. अण्णा त्या काळामध्ये संघाचे स्वयंसेवक झाले. ते केवळ प्रार्थना म्हणण्यापुरते नव्हते, तर अण्णांनी स्वतःला झोकून दिलं होतं. जोगसाहेब, या पंचक्रोशीमध्ये 44 शाखा अण्णांनी उभ्या केल्या. खुद्द या अमरावतीमध्ये 14 ते 15 शाखा त्यांनी उभ्या केल्या होत्या. अण्णांचं बौद्धिक ऐकायला तरुण मंडळी अशी आसुसलेली असायची. यावरनं कल्पना करा
तो राष्ट्रीय विचार, आणि सगळ्यात अण्णा भारावले असतील तर ते सावरकरांमुळे. सावरकरांचं तत्वज्ञान, महाकवी सावरकर हा विषय ज्या वेळेला केवळ लिहिला जायचा की महाकवी सावरकरांवर विद्याधर गोखले बोलणार, बसायला जागा मिळत नव्हती, एवढं तुळुंब सभागृह भरलेलं राहायचं. सावरकरांच्या विचारांनी भारलेले, संघाच्या विचारांनी भारलेले आणि आत्ता सांगितलेल्या या महापुरुषांच्या विचारांनी भारलेले अण्णा यांचा ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला त्यांच्या वैचारिकतेचा मूलकंद काय होता, तर त्यांच्या वैचारिकतेचा मूलकंद मला जो दिसून येतो तो म्हणजे राष्ट्रीयतेचा आहे. या राष्ट्रीयतेच्या मूलकंदातून त्यांची संपूर्णपणे पत्रकारिता विकसित होत गेलेली आम्हाला दिसून येते. आणि दुसरा जो त्यांचा वैचारिक मूलकंद जो आहे तो काव्यात्मकतेचा आहे. राष्ट्रीयतेचा मूलकंद आणि काव्यात्मकतेचा मूलकंद या दोन्हीचा संगम आणि या दोन्हीचं विकसन अण्णांच्या लेखणीतून आणि वाणीतून झालेलं आम्हाला दिसून येतं पूर्णपणे. मित्रांनो, लेखणीतून आणि वाणीतून म्हणत असताना त्यांच्या लेखणीवरचे जे संस्कार आम्ही बघितले तर साहित्य सम्राट नची केळकर, अच्युतराव कोल्हटकर, त्यानंतर शिवराम परांजपे, ह्या सगळ्या मंडळींच्या एकंदर साहित्यावरती अण्णांचा पिंड पोचला गेलेला दिसून येतो. आणि ह्या राष्ट्रीयतेचा समजताना त्यामध्ये अण्णांनी स्वतः लावलेला जो टिळा होता तो हिंदुत्वाचा टिळा होता. या हिंदुत्वाचा टिळा लावून अण्णा त्यांची लेखणी चालवत होते. पण ती लेखणी चालवत असताना अण्णांच्या उर्मी आणि अण्णांची ध्येय इतकी मोठी होती की अमरावतीच्या छत्री तलावात ते पोहत नाही बसलेत, तर अण्णांनी सरळ मुंबई गाठली आणि मुंबईच्या महासागरामध्ये ते पोचलेत. तिथे पोचल्यानंतर अत्र्यांना भेटलेले आहेत. वीर वामनराव जोशींची चिठ्ठी घेऊन गेले होते. अत्र्यांसोबत पत्रकारिता केलेली आहे, अत्र्यांसोबत उमेदवारी केलेली आहे. पण त्यांना खरी उमेदवारी जी दिली पत्रकारितेची ती अमरावतीच्याच माणसांनी दिली. ते म्हणजे महाजनी अमरावतीचे. आणि त्यांनी सांगितलं की तुला मी लोकसत्तेमध्ये उमेदवारी देतो. लोकसत्तेमध्ये त्यांनी त्यांना उमेदवारी दिली. आता खरं म्हणजे पत्रकारितेचा अत्यंत बेभरोशाची नोकरी पत्रकारितेची. पत्रकारिता म्हणजे अडथळ्यांची शर्यत. आणि त्यावेळची पत्रकारिता नेमकी जोगसाहेब संक्रमण अवस्थेमध्ये होती. स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्यानंतर मानवी समाज सगळा जो ढवळून निघाला होता त्याचा विकासाचा टप्पा एक एक गाठत चालले होते सगळेजण. पंचवार्षिक योजना त्यावेळेला होत होत्या. महागाई प्रचंड वाढली होती. विविध आंदोलनं होत होती. तो आंदोलनांचा काळ होता, सगळा समस्यांचा काळ होता. पण या सगळ्यामध्ये आपली लेखणी, आपली पत्रकारिता कुठेही एकांगी होऊ न देता विचारांचा समतोल साधत अण्णा हे पत्रकारितेची एक एक पायरी चढत वरती गेलेत. ही पायरी चढत असताना पहिले सहसंपादक, उपसंपादक असं करत 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 लोकसत्तेसारख्या ज्याचा प्रचंड खप होता. नुसत्या मुंबईमध्ये 2.5 लाख लोकसत्ता खपत होते त्या काळामध्ये. त्या लोकसत्तेचे अण्णा हिंदुत्वाचा टिळा लावून संपादक झाले होते, प्रधान संपादक झाले होते. हे लक्षात घ्या. म्हणून मी सव्यसाची लेखक, सव्यसाची संपादक त्यांना म्हणतोय. अण्णा लोकसत्तेचे संपादक झाले ते काही गोयंकांच्या ओळखीमुळे झालेले नव्हते, हेही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हे सगळं करत असताना अण्णा स्वकर्तृत्वावरती ही पत्रकारितेची पायरी कशी चढलेत. तर अण्णांनी स्वतःची एक गोखले शैली निर्माण केली. काय होतं या गोखले शैलीमध्ये?
तर सामान्यपणे इंग्रजी वाङ्मयामध्ये एक थर्ड एडिट नावाचा प्रकार आहे. अण्णांनी नेमका हा थर्ड एडिट नावाचा प्रकार पकडला. काय आहे थर्ड एडिट? या थर्ड एडिटमध्ये मित्रांनो, एखादी हलकी पुलकी कोणती तरी घटना की छत्री तलावापाशी असं काहीतरी झालं, राजकमल चौकात काहीतरी झालं, छोटीशी घटना, पण ती छोटीशी घटना अण्णा अशा पद्धतीने फुलवायचे, अशा पद्धतीने रंगवायचे की त्या घटनेतून वेगवेगळे आयाम काढून त्याचे कंगोरे अधिक अणकुचीदार करत अण्णा गोष्टी वेल्हाळ त्याला बनवायचे. रंगवत रंगवत गोष्टी वेल्हाळ बनवता बनवता अण्णा जाता जाता एखादा शाश्वत सिद्धांत किंवा एखादं शाश्वत मूल्य असं काही चपखलपणे सांगून जायचे की त्यांच्या त्या लिखाणाच्या मुसाफिरीला वाचक सलाम करायचा आणि तो अग्रलेख बाजूला काढून ठेवायचा. ही जी शैली आहे ना, की एखादी क्षुल्लक घटना तिला रंगवत रंगवत फुलवायचं, तिला कंगोरेदार बनवायचं आणि तिला वेगवेगळ्या गोष्टीतून फुलवत असताना जाता जाता एखादा मूलभूत सिद्धांत हा त्यामध्ये हळूचपणे सहजपणे सांगायचा. सिद्धांत सांगून राहिले, तत्वज्ञान सांगून राहिले, स्वतः पंडित, पण त्यांच्या पांडित्यामध्ये जी रसिकता आली म्हणतात त्याचं मूळ इथे सापडतं की ती छोटीशी गोष्ट सांगता सांगता जाता जाता एखादा मूलभूत सिद्धांत सांगायचा, पण तो सिद्धांत सांगताना कुठेही शुष्कपणा, तर्क कर्कशता येऊ न देता अण्णा सहजतेने ती गोष्ट लोकांपर्यंत पोचवत होते. ही होती गोखले शैली. की पत्रकार म्हणायचे, अरे थर्ड एडिट काय, हे तर फर्स्ट एडिट झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य की हे फर्स्ट एडिट सांगत असताना अण्णा हा कोणता शाश्वत सिद्धांत सांगत होते, कोणतं मूल्य सांगत असले पाहिजेत? अण्णा हे शाश्वत मूल्य, हे शाश्वत सिद्धांत जे सांगायचे ते राष्ट्रीयत्वाचे असायचे. इथे मला आपल्याला सांगू द्या की राष्ट्र सर्वतोपरी प्रथम, आणि त्या राष्ट्रीय विचार, तो राष्ट्राचा विचार, ते राष्ट्राचं हित, ते जनहित, ते सामान्य लोकांचं हित, ते अण्णा अग्रेसरपणे त्या ठिकाणी मांडत होते. हा त्यांच्या लेखणीचा जो बाज होता, स्वकर्तृत्वानी, मी तुम्हाला सांगितलं, सहसंपादक, उपसंपादक, आणि तेही लोकसत्तेत. तिथे अग्रलेख लिहायचा, रविवारची पुरवणी दिली होती, नवनवीन प्रयोग केले. मित्रांनो, आम्ही सगळेजण शब्दकोडे आज बघतो. कोणी आणले शब्दकोडे? अण्णांनी शब्दकोडे सुरू केले. काय शब्दकोडे सुरू करतात? खिल्ली उडवल्या गेली होती अण्णांची, तर अण्णांनी त्याच्यावर एक अग्रलेखच लिहून टाकला की खिल्ली नाही आहे, यातून किती शब्द रचना आणि किती शब्द संपत्ती तुमची वाढते. अण्णांनी त्याचे कॅल्क्युलेशन्स दिले. नवे प्रयोग, लेखनाची नवीन शैली, ही सगळी विकसित करत करत अण्णा त्या ठिकाणी मोठे होत गेले. ज्या वेळेला संपादक म्हणून निवृत्त झाले, त्यांचा जो मुंबईमध्ये सत्कार झाला, एक्सप्रेस टॉवरचे प्रमुख गोयनका, मुख्यमंत्री त्यावेळेला आले होते, इतर मंत्री आले होते. गोयनकांनी काय म्हणावं? गोयनका असं म्हणाले की मला माहिती आहे तुम्ही कोण आहात, पण तरी सुद्धा मी आपल्याला सांगेल की तुम्ही लोकसत्तेच्या प्रधान संपादक पदावरून निवृत्त होऊ नका. कोण सांगतोय? मालक संपादकाला, एक्सप्रेस ग्रुप राष्ट्रीयत्व हिंदुत्व सांगणाऱ्या एका स्वयंसेवकाला. मित्रांनो, हे लक्षात घ्या
हे अण्णांचं कर्तृत्व लक्षात घ्या. एवढी मोठी ऑफर मिळाल्यानंतर सुद्धा अण्णा तिथे थांबले नाहीत. याचं कारण अण्णांचा मूळ पिंडच वेगळा होता. अण्णांच्या लेखणीला खरा बहर जो आलेला आहे तो पत्रकारितेत नाही आला. खरा बहर जो त्यांच्या साहित्याचा आलेला आहे तो नाटकामध्ये आलेला आहे. नाटककार म्हणून अण्णा हा जो पैलू आहे तो आपल्यासमोर प्रमोदजी मांडणारच आहेत. पण मी आपल्याला एवढं सांगतो की नाटकाचा जो फॉर्म होता आणि त्याही मध्ये मराठी संगीत नाटक जो मराठी मनाचा आतल्या हृदयाच्या कप्प्यात ठेवलेला एक भाग होता. मराठी माणूस मराठी नाट्यसंगीतावर भावसंगीतावर किती प्रेम करतो हे सांगायची गरज नाही आहे. आणि एके काळामध्ये किर्लोस्करांची नाटकं खाडीलकरांची नाटकं किती गाजली होती हेही सांगायची गरज नाही आहे. नाटकं इतकी गाजलीत की बालगंधर्वांनी कर्ज करून ठेवलं. आणि मला आपल्याला इथे सांगू द्या, अनेकांना माहिती नसेल, ते बालगंधर्वाचं कर्ज उतरवणारे जर कोणी होते तर ते अमरावतीकर होते. ते अमरावतीकर होते. एवढे अमरावतीकर नाटकावरती गंधर्वांवरती प्रेम करत होते. सगळा इतिहास आहे हो, पण तो कोणी वाचायलाही तयार नाही आणि ऐकायलाही यायला तयार नाही. काय म्हणायचं आज? ज्या अमरावतीकरांनी बालगंधर्वांचं संपूर्ण कर्ज उतरवलं ती रंगभूमी अस्तंगत व्हायला लागली होती. का? थोडक्यात एवढंच सांगतो की मराठी नाट्य आणि संगीत म्हणजे साहित्य, संगीत आणि नाटक याची त्रयी होती. पण या त्रयीमध्ये नाटकही बाजूला राहिलं, साहित्यही बाजूला राहिलं आणि संगीत इतकं वरचढ झालं की एका शाकुंतलामध्ये 200 गाणे, सौभद्रमध्ये 100 गाणे, 90 गाणे. एका विशिष्ट वर्गासाठी ठीक आहे, पण लोक विचारायचे वास्तव दर्शन काय? अरे रुक्मिणीला गाणं कोणत्या शाळेत शिकवलं? कोणत्या गायनशाळेत गेली होती रुक्मिणी? तिची सखी देखील गाणं म्हणायची, राक्षस देखील गाणी म्हणायचा. कृष्ण कोणत्या गायनशाळेत शिकला? पु ल देशपांडे तर गमतीने म्हणायचे की यात जर एखादं औरंगजेबाचं पात्र असतं तरी त्यालाही गाणं शिकवलं असतं. म्हणजे संगीतावर किती एक विशिष्ट वर्गाने दाद दिली, पण बाकीचा समाज जो आहे तो पाठ फिरवायला लागला. त्याच वेळेला चित्रपटाला वास्तववादी नाटकं उभी झाली. अशा या डुबत्या नौकेला बाहेर काढणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे विद्याधर गोखले होते. मित्रांनो, की विद्याधर गोखलेंनी ओळखलं की संगीत, नाटक आणि साहित्य तिघही संतुलितपणे जेव्हा मांडल्या जातील त्यावेळेला रंगभूमीवरती नुसतं एवढंच केलं नाही तर त्या संगीताला जुन्या भजनाच्या चाली होत्या त्या बदलवल्यात. संगीताच्या नव्या रागिणी, नव्या चाली ह्या आपल्या नाटकामधून विद्याधर गोखलेंनी कुणाकुणाला पकडून द्यायला लावलं? तर वसंत देसाई. का वसंत देसाईंचं नाव घेतोय? वसंत देसाई चित्रपटांना सुंदर संगीत द्यायचे. ज्या वेळेला एक एक नाटक, एक एक चाली नाटकाच्या ज्या आहेत, या नाटकाच्या चाली ज्या वेळेला तुमच्या आमच्या श्रोत्यांपर्यंत यायला लागल्या, मित्रांनो मला आपल्याला सांगू द्या, वानगी दाखल 2-4 या ठिकाणी मी गीतांची नावं घेतो. तुमच्या तारुण्यामध्ये सकाळी आकाशवाणीवरनं आपण ही गाणी ऐकली नाही आहेत का? पंडितराज जगन्नाथ त्यातलं जयगंगे भागीरथी. जयगंगे भागीरथी इथे संगीताच्या तज्ज्ञ बसलेले आहेत. कोणत्या रागात ठेवावं? जयगंगे भागीरथी जर साध्या भजनी चालीनी म्हटलं असतं ते एवढं गाजलं असतं का हो ताई? ज्या कलावती रागामध्ये बहारदार पेशकारी ज्या वेळेला त्या ठिकाणी झाली प्रसाद सावकारांची, त्यावेळेला जयगंगे भागीरथी तुम्हाला मला
आम्हा सगळ्यांना असं वाटायला लागलं की पंडितराज जगन्नाथ यांनी गंगा लहरी लिहिली. ती गंगा लहरीचं गंगा सूक्त म्हणजे जय गंगे भागीरथी होतं. सकाळ उठून तुम्ही आकाशवाणीवरती राम मराठेंची गाणं ऐकत होते, जय शंकरा गंगाधरा. शंकरा राग नव्हता, तो अहिर भैरव होता. आणि लगेच उषा सूक्त म्हटलं जायचं. कोणतं? जयोस्तुते हे उषा देवते महन मंगले, देवी दयावती महन मंगले. किती गाणी सांगायची, कोणी चाली दिल्यात या. पंडित जगन्नाथाचा अभ्यास करत असताना अण्णांनी रसगंगाधरासारखा दुर्बोध ग्रंथ वाचलेला आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध हे तर सगळं वाचलंच होतं संत वाङ्मय, पण रसगंगाधरासारखा, भामनी विलापसारखा किंवा शतकं लिहिल्या गेलेली आहेत, नीतिशतकं, शृंगार शतकं, हे सगळे अण्णांनी वाचले होते. म्हणून तर त्यांना पंडित म्हणत होते ना. अण्णांनी ते नुसते वाचले नाही, ते जनसामान्यांपर्यंत नाटकातून पोहोचवले, गीतातून पोहोचवले. त्या नाटकांना वास्तव दर्शन दिलं. कृष्ण गायनशाळेत गेला नव्हता, पण अण्णांचा मंदार मालामधला मंदार जो होता स्वतःच गायक होता. समीक्षकांना आक्षेपच घेता येऊ शकत नव्हता. मंदारसोबत जी माला होती ती देखील गायिका होती. अण्णांनी गायिकेलाच समोर उभं केलं. समीक्षक कसा आक्षेप घेणार आहेत? रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला गे. काय रसिकता आहे हो. ही जी गीतं आहेत, ही गीतं इतकी त्यावेळेला लोकप्रिय बनवली अण्णांनी की त्यावेळेला पंडित जगन्नाथ, मंदारमाला, सुवर्ण तुला, बावनखणी हे एकापेक्षा एक नाटक रसिक तुडुंब संख्येने त्या ठिकाणी येत होते. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अस्तंगत गेलेल्या त्या रंगभूमीला अण्णांनी पुन्हा वरती खेचून काढलं. हे जे अण्णांचं जे योगदान आहे ना, तिला शत प्रणाम आम्ही करायला पाहिजे. अण्णा नुसते नाटककार आणि साहित्यिक नव्हते. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अण्णांचा तिसरा पैलू जो आहे तो म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाचा आहे. आत्र्यांनंतर महाराष्ट्राला मगाशी मी म्हणालो लोटपोट हसवणारा जर कोणी वक्ता असेल तर ते अण्णा होते. खरं म्हणजे आवाज बसका होता, पण बसका आवाज असला तरी 5 भाषांवरती प्रभुत्व होतं. आणि त्यातही संस्कृत आणि तेवढंच उर्दू. ज्याला संस्कृत येतं त्याला उर्दू येत नाही, ज्याला उर्दू येतं त्याला संस्कृत येत नाही. अण्णांमधला हा जो आहे ना, ज्याला पॅराडॉक्सिकल सिच्युएशन म्हणतात, असे पॅराडॉक्स या उत्तुंग व्युत्पन्न व्यक्तिमत्वामध्ये आम्हाला दिसून येतात की एकीकडे संस्कृत, एकीकडे उर्दू शेरोशायरी. व्याख्यान चालू असताना मध्ये मध्ये प्रेरणी जी व्हायची ती संस्कृत श्लोकांची व्हायची, आणि त्याचसोबत ते एखादा गालिबचा शेर अशा पद्धतीने फेकायचे की टाळ्यांचा एकदम कडकडाट त्या ठिकाणी होत होता. अण्णा एकीकडे पांडित्य सांगायचे, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पांडित्य ज्या रसिकतेतून ते सांगितलं जायचं त्यामध्ये अण्णांचं संपूर्ण त्यांची रसिकता जी होती ती अशी फुलत त्या ठिकाणी जात होती. मी तुम्हाला सांगितलं अण्णांचा आणखीन एक पैलू म्हणजे ते संसदपटू होते. त्यांचं संपूर्ण वक्तृत्वाचे विषय देखील कसे होते हो. त्यावेळेला सगळ्यात मोठा नट होता तो राजेश खन्ना. काय म्हणावं, राजेश खन्नाची जर चंपी झाली तर अण्णांचं व्याख्यान. मी जे व्याख्यान ऐकलं बुलढाण्याला ते कोणतं होतं, ही मदिरा आणि ती मदिरा हा विषय भाषणाचा. कोणता वक्ता घेतो हो ही मदिरा आणि ती मदिरा? वक्ता नाही घेत, श्रोतेही नाही घेत, पण ज्या पद्धतीने ते सांगायचे आणि रंगवायचे, काय म्हणायचं या सगळ्याला? प्रेयसी ते परमेश्वर प्रवास. म्हणजे शृंगारातून अण्णा केव्हा अध्यात्माकडे न्यायचे आणि एकंदर रासक्रीडा उभी करायचे पत्ताच नव्हता लागत. म्हणून सांगितलं सगळं अद्भुत, सगळं अलौकिक अण्णांचं.
आणि असे हे अण्णा, ज्या वेळेला बाळा ठाकरेंनी ऐकलं, बाळा ठाकरेंनी सांगितलं की तुम्हाला आम्ही मुंबईतून तिथे पाठवणार, अण्णा म्हणाले मी जायला तयार आहे दिल्लीत, पण एक लक्षात घ्या, संघ माझी आई आहे, मी संघाचा आहे, शिवसेना माझी मावशी आहे. आता ही मावशी पूतना मावशी कोणाच्या आशीर्वादाने झाली आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. परंतु हे जे होतं स्पष्टपणे सांगणं, मगाशी बापटसाहेब सांगत होते की एका नाटकाच्या कुठल्या तरी तालमीमध्ये सहज ते त्यांच्या समोर गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं तू संघ स्वयंसेवक का? यांना आश्चर्यच वाटलं की आपल्याला कसं काय ओळखलं संघ स्वयंसेवक म्हणून. अण्णांची बारीक नजर, बारीक निरीक्षण, बारीक परीक्षण, आणि ते नुसतं निरीक्षण परीक्षण नव्हतं, त्यामध्ये स्वतःला झोकून देणं. योजकस्तत्र दुर्लभास असं म्हणतात, तसं योजकता ही केवढी मोठी होती. असं हे शतपैलूंचं व्यक्तिमत्व, असं हे अष्टपैलूंचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाची आज या ठिकाणी आपण जन्मशताब्दी करतोय. ही जन्मशताब्दी अमरावतीला आम्ही का करतोय? अण्णा प्रतिभावंत नाटककार असतील, मान्य, त्यासाठी आहे का? नाही, केवळ त्यासाठी नाही. अण्णा मगाशी सांगितल्याप्रमाणे सव्यसाची लेखक असतील, कुशल संपादक असतील, त्यासाठी आहे का? नाही आहे, त्यासाठी नाही आहे. अण्णा महाराष्ट्राच्या अजिंक्य वक्ते होते, त्यासाठी आहे का? नाही, त्यासाठी नाही आहे. अण्णा हे सगळं काही होते, पण अण्णा आमचे होते, अण्णा अमरावतीचे होते, आणि म्हणून अमरावतीमध्ये या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही जन्मशताब्दीचा हा सोहळा या ठिकाणी त्यांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी घेत आहोत. अण्णा आमचे होते, अण्णा आपले होते. अमरावतीने एक पराक्रमी पुरुषार्थी असं व्युत्पन्न साहित्य देणारा एक प्रबोधनकार तुम्हाला आम्हाला दिला, म्हणून अमरावतीकरांच्या वतीने त्यांना शतशत नमन करतो, आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. अण्णांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ज्यांच्या जीवनाकडे बघून झाली, अशी प्रेरणास्थानं आदरणीय कुमारजींनी इथे उलगडून दाखवली आणि आपल्या ओघवत्या शैलीमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं उत्तुंग दर्शन आपल्याला घडवलं. त्यांनी अण्णांच्या संस्कृत प्रेमाबद्दल सांगितलं. त्यांचा संस्कृतचा व्यासंग अतिशय प्रचंड होता, त्यांना संस्कृतवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. याचं फक्त एक उदाहरण इथे सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला ते शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले 9व्या लोकसभेमध्ये, त्यावेळी त्यांना संस्कृतमधून शपथ घेण्याची त्यांची इच्छा होती, पण काही वरिष्ठ नेते याला अनुकूल नव्हते, त्यांना वाटत होतं. पण अण्णांनी माननीय बाळासाहेबांशी विचारविनिमय केला आणि त्यानंतर शिवसेनेच्या 4 खासदारांपैकी 2घांनी संस्कृतमधून शपथ ग्रहण करावी असं ठरलं आणि प्रत्यक्षात 4 पैकी 3 खासदारांनी संस्कृतमधून शपथ ग्रहण केलं. असा तो अतिशय सुंदर असा प्रसंग मला त्यांच्या जीवनातला जाणवला, त्यांचं संस्कृत प्रेम. यानंतर आदरणीय प्रमोदजी बापट यांना मी विनंती करते की त्यांनी अण्णांच्या नाट्यसृष्टीतील विविध त्यांच्या आयामांवरती, त्यांच्या कारकिर्दीवरती प्रकाश टाकावा. आदरणीय प्रमोदजी बापट. एक सांगावं असं वाटतं, आजच त्यांचा मी लेख वाचला फेसबुकला. शतायू गोखले अण्णांना अभिवादन. अत्यंत हृदयस्पर्शी असा हा लेख होता आणि तो वाचताना त्यांचा अण्णांशी असलेला भावबंध आम्हाला जाणवला आणि खूप छान वाटलं वाचून. आजच्या या सभेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर वी स जोग, अमरावती नगर वाचनालयाचे सन्माननीय अध्यक्ष वसंतरावजी मालधुरे, आत्ता याआधी ज्यांचं अत्यंत व्युत्पन्न प्रवाही असं व्याख्यान झालं ते डॉक्टर कुमार शास्त्री आणि रसिक श्रोते हो. प्रथमतः मीच बोलायचं
असं ठरलं होतं आणि मीच बोलणारही होतो. डॉक्टर शास्त्रींनी नावाचा फायदा घेतला. मी कुमार आहे असं म्हणत ते प्रथम बोलले, पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं असेल की ते शास्त्री आहेत. त्यामुळे एका शास्त्रींनी अभिमंत्रित केलेलं असं हे व्यासपीठ, आणि या व्यासपीठावर विद्याधर गोखले ह्या एका श्रेष्ठ संस्कृती शिक्षकाचा, म्हणजे मला त्यांच्या वर्णनात काय म्हणू हा प्रश्न विविध पैलू उलगडत असताना डॉक्टर कुमार शास्त्रींनी आपल्यासमोर मांडलाच होता की त्यांना वक्ता म्हणावं, त्यांना श्रोता पत्रकार म्हणावं, संपादक म्हणावं, नाटककार म्हणावं, काय म्हणावं. माझ्या दृष्टीने विद्याधर गोखले हे संस्कृती शिक्षक होते, आणि या सांस्कृतिक शिक्षकाचा सत्संग काही काळ लाभलेला एक भाग्यवान माणूस हीच माझी पायरी आहे. अण्णांची खरंच खूप जवळचा निकटचा संबंध संवाद आला, आणि मी नित्य अण्णांकडे चकित होऊनच बघत राहिलो. प्रत्येक भेटीत मला एक नवे अण्णा दिसत राहिले. आजच्या कार्यक्रमाचं व्याख्यानाचं जे शीर्षक आहे बाहेर फलकावर लिहिलेलं आहे ते विद्याधर गोखले प्रेरणा आणि प्रतिभा. त्यामुळे थेट त्या विषयाकडेच येताना मला या प्रेरणेविषयी आधी बोलावंसं वाटतं. प्रेरणांचे दोन प्रकार असतात, एक मिळवलेली प्रेरणा आणि एक द्यायची प्रेरणा. अण्णा दोन्हीचे धनी आहेत. अण्णांनी प्रेरणा मिळवलीही आणि प्रेरणा दिलीही. त्यांनी मिळवलेल्या प्रेरणेविषयी आपण आत्ता डॉक्टर कुमार शास्त्रींच्या व्याख्यानातनं ऐकलेलं आहे की ज्या दादासाहेब खापर्डेंच्या भूमीत त्यांचा जन्म झाला, ते दादासाहेब खापर्डे, त्यांचे तीर्थरूप संभाजीराव गोखले, ज्यांचा एक निस्पृह राजकारणी असा लौकिक अवघ्या महाराष्ट्रात आहे, वराडात तर अधिक आहे, आणि तिसरे वीर वामनराव जोशी. अण्णांशी बोलताना कधीतरी मी गमतीत असं म्हटलं होतं की हा नाटककार वीर वामनराव जोशी यांचं मी नुसतं वामनराव जोशी असं नाव कधीच ऐकलेलं नाही. म्हणजे आपण सगळ्यांनी कधीतरी विनायक दामोदर सावरकर असं नाव ऐकलेलं असतं, नुसतं सावरकर ऐकलेलं असतं, परंतु वामनराव दादांचं नाव घेताना कायम वीर वामनराव जोशी असं घेतलं जातं. अण्णांना विचारलं, अण्णा असं का हो? अण्णा असं म्हटलं, अरे जशी त्यांची मूर्ती होती आणि जशी त्यांची प्रतिमूर्ती म्हणून शब्द आहेत, ते शब्द तुम्हाला दुसरं उच्चार करण्याचा दारिष्टच करू देणार नाहीत. या वीर वामनराव जोशांच्या पहिल्या नाटकाचं नाव होतं राक्षसी महत्वाकांक्षा, आणि ललित कलादर्श ही पुढे खूप नावारूपाला आलेली संस्था, नाट्यसंस्था, ज्या नाट्यसंस्थेनं अण्णांचं पंडितराज जगन्नाथ हे नाटक केलं, त्याचे तेव्हाचे संस्थापक अध्वर्यू असलेले, अत्यंत विजयसारखी चपळ तान असलेले, ओजस्वी गायक असलेले केशवराव भोसले यांच्या कंपनीला तत्कालीन कुणीही महत्त्वाचा मोठे नाटककार आपलं नाटक देत नव्हते. कारण इतकंच होतं, केशवराव भोसले सुद्धा इतर नटांप्रमाणे किर्लोस्कर नाटक मंडळीच्या मांडवातून एका नव्या नाटक मंडळीकडे गेलेले होते, आणि किर्लोस्कर नाटक मंडळीचा एवढा मोठा दबदबा, त्यांना नवं नाटक देणार कोण आणि कसं? त्यामुळे जुन्या उपलब्ध नाटकांवर, अप्रसिद्ध लोकांच्या नाट्यसंहितांवरती कशी बशी चाललेल्या ह्या कंपनीला वीर वामनराव जोशांनी विश्वास दाखवला आणि आपलं पहिलं नाटक दिलं राक्षसी महत्वाकांक्षा.
त्या नावासारखंच अत्यंत ओजस्वी वीरव्रताची दीक्षा देणारं असं नाटक होतं आणि त्यामुळे त्यांनी नटही निवडला तो केशवराव भोसले होता. त्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचा बोलबाला इतका झाला सगळीकडे की अरे आजवर कधीही माहीत नसलेला हा नाटककार वरडातला आणि आता सगळ्या महाराष्ट्रभर ज्याच्या नाटकाचे प्रयोग होत आहेत. गमतीनं वृत्तपत्रात त्यांचे टीकाकार आणि त्यांचे मित्रही त्यांना म्हणू लागले महत्वाकांक्षी राक्षस. अशा या वीर वामनराव जोशांनी 1913 राक्षसी महत्वाकांक्षा लिहिलं. त्याच्या पुढची जवळपास 10-12 वर्ष विविध आंदोलनांमध्ये हा माणूस मग्न राहिला. एक पाय जणू त्यांचा कारागृहातच असायचा. स्वतःच्या प्रपंचाची चिंता केली नाही. प्रपंच यदृच्छेने चाललेला होता. परंतु आलेल्या प्रत्येक आंदोलनात वीर वामनराव मात्र अत्यंत हिरिरीनं झपाट्यानं उतरलेले असायचे. अशा वीर वामनराव जोशांचा आदर्श नवे त्यांचंच एका अर्थ कवच कुंडल घेऊनच अण्णा मुंबईकडे आलेले होते. हे वीर वामनराव जोशी मधल्या काळात काय करत होते? राक्षसी महत्वाकांक्षेच्या आधी ते शिक्षक होते. राष्ट्रीय शाळेत शिक्षक होते. टिळक भक्त होते. टिळक भक्तांनी उभ्या केलेल्या राष्ट्रीय शाळेत हे शिक्षक होते. शासनाची त्याच्याकडे वक्रदृष्टी झाल्यावर हे इथून उठले आणि काही टिळक भक्तांनी मुंबईत राष्ट्रमत नावाचं एक नियतकालिक सुरू केलेलं होतं. त्याच्या संपादक पदासाठी वीर वामनरावांना निमंत्रण केलं. वीर वामनराव मुंबईत आले. राष्ट्रमतवर सुद्धा जेव्हा सरकारी वरवंटा फिरला तेव्हा तिथून त्यांना माघारी यावं लागलं आणि आल्यानंतर आता स्वतःचं काहीतरी लिहिलं पाहिजे म्हणून त्यांनी नाटक लिहिलं राक्षसी महत्वाकांक्षा. अण्णांनी प्रवासाच्या या सगळ्या खुणा इतक्या आत्मसात केलेल्या होत्या की अण्णा अमरावतीतून निघाले, मुंबईत आले. मुंबईत शिक्षक झाले आणि अण्णा अनेकदा असं म्हणायचे अरे माझा मूळ पिंड शिक्षकाचाच आहे. मला सतत नेहमी वाटत राहतं की हे सांगत राहावं, हे सांगायला हवं. कुठपर्यंत सांगायचं? जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत सांगायचं. त्यामुळे अण्णा आरंभी शिक्षक होते. शिक्षक असतानाच आपल्याला माहिती आहे भारताचं स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्याच्या पाठोपाठ दुर्दैवानं महात्माजींची हत्या झाली आणि महात्माजींची हत्या झाल्यानंतर ज्या एका संघाचा वसा घेऊन निघालेले विद्याधर गोखले इथून मुंबईत गेलेले होते, अशा संघ स्वयंसेवकांनी तो गांधींची हत्या केलेली आहे अशा प्रकारचा बोलवा, अशा प्रकारची अफवा इतक्या जोरात फिरवली गेली की सगळीकडे संघासाठी दरवाजे बंद होऊ लागले. संघावर प्रतिबंध आला हे आपल्याला माहिती. अशाच प्रकारच्या एका दुष्ट आरोपाखाली संघ स्वयंसेवकांचं अटक सत्र सुरू झालेलं होतं आणि अशा वेळेला संघाचाच म्हणजे राष्ट्रीयतेचा असा आवाज प्रकट करणारं काहीतरी माध्यम हवं असा विचार सगळेजण करत होते. अण्णांनी आपली पहिली लेखणी उचलली ही ह्या विचाराच्या प्रकटीकरणासाठी आणि ती होती साप्ताहिक विवेकची पायाभरणी. साप्ताहिक विवेकचं बीजारोपण असं अण्णांच्या लेखणीतून झालेलं आहे. अण्णांनी सगळी जबाबदारी घेतलेली होती. तेव्हा काय होतं साप्ताहिक विवेक म्हणजे? आज आपल्याला साप्ताहिक विवेक म्हणजे त्यांची कार्यालयं दिसतात, त्यांची विविध प्रकाशनं दिसतात, त्यांचं संगणकावरचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी निर्माण केलेली खूप मोठी ग्रंथसंपदा ती आपल्यासमोर आहे. कोशसंपदा तीही आपल्यासमोर आहे. यातलं काहीही नव्हतं. अशी करणारी मंडळीही नव्हती. होते दोन गोखले, एक विद्याधर गोखले आणि दुसरे बंडू गोखले म्हणजेच देवी गोखले. एकाने लेख खिळे जुळवण्याचे प्रयत्न करायचा, ते खुळे जुळवायचे,
मिळेल त्या छापखान्यातून ते छापून घ्यायचं आणि ते प्रकट करायचं. का प्रकट करायचं? तर आत्ता राष्ट्रीयतेच्या स्वराला पायबंदी आहे, मुखबंदी आहे. त्यामुळे या मुखबंदीतून बाहेर पडण्याच्या पहिल्या प्रयत्नामध्ये विद्याधर गोखले यांचे परिश्रम आहेत, धाडसही आहे. कारण तो काळ असा होता की मी संघ विचारांचा आहे नव्हे, माझा नातेवाईक संघ विचाराचा आहे असं सांगायलाही समाजातली मंडळी कचरत होती. अनेक लोक आपल्या नातेवाईकांना सांगायचे, तुम्ही इथे आलात तरी आमच्या घरी येऊ नका, कारण तुम्ही संघवाले आहात आणि हे सगळ्यांना माहिती आहे. अनेकांच्या घरात असलेलं संघवाल्यांचं सामान हे आपल्या घराबाहेर काढून ठेवलेलं होतं. असा काळ आहे मित्रांनो. अशा या काळामध्ये अशा प्रकारचा राष्ट्रीय आवाज व्यक्त होणारं एक नवं व्यासपीठ सुरू झालं पाहिजे. आणि ते होण्यात मी असलं पाहिजे. मी कशासाठी असलं पाहिजे? मला बिरुद हवं का की मी संपादक आहे, मी प्रमुख संपादक आहे, मी कार्यकारी संपादक आहे, मी पत्रकार, मी कोणीही नाही आहे. मी कोण आहे? तर अशा राष्ट्रीय विचाराचा मी स्वर आहे. मी स्वर म्हणून ते व्यक्त झालं पाहिजे, मी तिथे व्यक्त झालं पाहिजे. अण्णा गोखल्यांचा मुंबईतला पहिला पराक्रम हा आहे. पुढे कालांतरानं संघावरची बंदी उठली. साप्ताहिक विवेकची ठीक नीट घडी बसवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अण्णा ज्या शिक्षकी नोकरीत होते त्या शिक्षकी नोकरीतून ह.रा. महाजनींनी त्यांना लोकसत्तेमध्ये काही ना काहीतरी लेखन करण्यासाठी बोलावलं. लोकसत्तेतला हळूहळू त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला. राष्ट्रीय विचार सुटलेला नव्हता. स्वतंत्र लेखनाच्या ज्या उर्मी होत्या त्याही थांबलेल्या नव्हत्या, बाजूला ठेवलेल्या नव्हत्या. त्या उर्मीतूनच काय आलं? अण्णांचं जे पहिलं पुस्तक आहे, पहिलं प्रकाशन आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे कविकथा. मगाशी जे डॉक्टर शास्त्री म्हणाले की त्यांच्या आत्म्याच्या प्रकटीकरणाच्या दोन वाटा होत्या, एक राष्ट्रीयता आणि दुसरे काव्यात्मकता. अण्णांना आधीपासून ओढा होता या कवित्वाचा ओढा होता. अण्णा म्हणायचे कवी कोण असतो? कवी तो क्रांतदर्शी असतो. कवी जो पाहून वर्णन करतो तितकाच मर्यादित कवी नसतो. आज पाहिलं आणि त्याच्यावर एक कविता लिहिली इतकंच कवी करत नाही. कवी उद्या काय हवं याची बीज त्या पाहिल्यामध्ये ठेवत असतो. कवी हा क्रांतदर्शी असतो. त्यामुळे सर्व महाकवींच्या, संस्कृत महाकाव्याच्या सर्व रचना अण्णांनी अत्यंत मनपूर्वकतेने वाचलेल्या होत्या. त्यांच्या मनामध्ये एक कूट होतो, कोडं होतं की या सगळ्या महाकवींच्या रचना जेव्हा मुद्रण नव्हतं, या रचना या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत येत कशा राहिल्या, कशाच्या आधारे राहिल्या, असं कुठलं नेमकं सत्व त्यात होतं. त्या सत्वाचा शोध मुलापर्यंत अण्णा गेलेले होते आणि म्हणले की हा संस्कृतीचा कंद सांगणारे ह्या कथा आहेत. या कवींनी कविता लिहिल्या या केवळ आपली खाज, आपली कंड भागवण्यासाठी नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही, धन मिळवण्यासाठी तर नाहीच नाही. कशासाठी लिहिली? हा संस्कृतीचा सगळा सौरभ आहे, सुगंध आहे. तो सुगंध साठवण्यासाठी त्यांनी पाकळ्या तयार केल्या, त्या कविता होत्या. आणि त्यामुळे ती कविता त्यांनी अत्यंत मनपूर्वकतेनं अभ्यासली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा कवितेचा स्वर सुद्धा मूलतः आध्यात्मिक स्वर आहे. आमच्याकडे ज्याला शृंगाराचा राजा असं म्हटलेलं आहे, अशा शृंगार रसाची सुद्धा परिसमाप्ती कुठल्या दिशेनं होत असते. त्या शृंगार रसात सुद्धा अत्यंत एका उच्चांक बिंदूनंतर आल्यावरती त्याला शांत व्हावंसं वाटतं. अशा शांततेचा शोध आमचा हा शृंगार रसही घेत असतो. याचाच अर्थ त्याला त्या अध्यात्मापर्यंत पोचायचं असतं.
शृंगारातही आहे, ऐकात्म्य आहे, अद्वैत आहे. दोन असतात. असं म्हणतात की हे ब्रह्म त्याच्या मनात कधीतरी आलं की एकटा राहून त्याला कंटाळा आला. त्या एकांत वासाला ब्रह्म कंटाळलं आणि मग त्यानेच दुसरं एक कोणीतरी तयार केलं, त्यातून सृष्टी तयार झाली. म्हणजे शृंगार आहे, पण शृंगारात एक निर्माण आहे. आणि निर्माण कशासाठी आहे? एका व्यापक जगत कल्याणासाठी आहे. अण्णा त्या कंदाचा शोध घेत होते की साहित्यातल्या सगळ्या रसांच्या मध्ये, सगळ्या रसांच्या वाटा या अशा शांत रसाकडे जाताना का दिसतात. त्यामुळे भारताचा मूळ आत्मा काय आहे? तर आत्मा आहे अध्यात्म. या अध्यात्माच्या आत्म्याला स्पर्श करणारी अशी जी जी रचना होती ती मुद्रित नाही झाली, ती हृदयावर अंकित झाली. एका पिढीने दुसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला, अशा शतशः पिढ्या एकीकडनं दुसरीकडे देत राहिल्या. तालपत्रावरही लिहिल्या. या गोष्टी खरंच आहे. किती लिहिणार? किती प्रती काढता येतात तालपत्रावरच्या? आणि इतकी महाकाव्य ज्याच्यात हजारो श्लोक आहेत, अशी महाकाव्य तालपत्रावर किती लिहिली जातील? इतकी हृदयाशी सांभाळलेली ही काव्य अण्णांनी अत्यंत आत्मीयतेनं वाचली, अगदी आधुनिक कवींपर्यंत वाचली. आणि यांच्या या कविकथा, या कथेचा पहिला नायक आहे कवी जगन्नाथ. याच्यातही अण्णांची दृष्टी आपण समजून घेतली पाहिजे. मी एकीकडे तुम्हाला प्रेरणा सांगतोय, प्रतिभा ही सोबत कशी चाललेली आहे. प्रेरणा काय आहे की भारतीय प्रतिभेच्या, प्रतिभावंतांच्या मुळाशी काय आहे, कशातून ते लिहितात, प्रयोजन काय आहे, का लिहितात, ते कोणासाठी लिहितात, कशासाठी लिहितात, गंतव्य काय. जगन्नाथाचं चरित्र वाचत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, जगन्नाथ आज स्मरणात आहे तो एका त्याच्या रचनेसाठी आणि एका लांछनासाठी. रचना कुठली? गंगा लहरी. कारण गंगेचं इतकं लालित्यमय, इतकं सलील सुंदर असं वर्णन असं दुसऱ्या रचनेत सापडत नाही. म्हणून जणू ती प्रतिगंगाच असावी अशी गंगा लहरी. लांछन काय? त्याचं एक वाक्य, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा. जगन्नाथाला हे वाक्य एका लांछनासारखं चिकटलं. त्यामुळे जगन्नाथाचा उल्लेख कशासाठी केला जाऊ लागला? पांडित्य कसं विकाऊ असतं, पांडित्य कसं सत्ता शरण होतं, सत्ता लोलुप होतं. आणि अशी सत्ता शरणता, सत्ता लोलुपता, मिंधेपणा हे सांगण्यासाठी जगन्नाथ सांगू लागले लोक. आणि अण्णांना हे टोचत होतं, बोचत होतं, असंख्य वेदना होत होत्या. ते म्हणले जगन्नाथ असा कसा असेल, महाकवी असा कसा असेल, असा असतो का कधी? आणि मग त्यांनी महाकवी त्या कविकथेमध्ये एक जगन्नाथ, त्याचं चरित्र पुन्हा एकदा नव्यानं लिहिलं. ती प्रतिभा, प्रेरणा नीट समजून घेणं आणि मग चरित्र लिहिणं, त्याला प्रतिभा लागते. कोणीतरी महामहोपाध्याय इतिहासकार दत्तो वामन पोद्दारांना विचारलेलं होतं की आपण इतिहासाच्या विषयात अनेक प्रकारचं लेखन करत असता, परंतु त्याचबरोबर या साहित्याच्या क्षेत्रातही तुम्हाला निमंत्रण असतं. ते तर प्रतिभावंतांचं काम आहे, क्षेत्र आहे, तिथे तुमचं काय काम? दत्तो वामन असं म्हणाले की इतिहासकाराला दोन्ही लागतं. संशोधन तर लागतंच, पण पुढे प्रतिभा लागते. कारण संशोधनात काय मिळतं? काळाचे दोन ठिपके मिळतात, काळाचे दोन बिंदू मिळतात की या दिवशी असं असं झालं, पुढे काही दिवसांनी तसं तसं झालं. इतिहास काही आज जसं इथे चित्रण सुरू आहे असं चित्रण करत उभा नसतो. प्रत्येक क्षणी काय झालं,
वक्ता कुठे थांबला, कुठे त्यांनी वळून पाहिलं, मध्ये पाणी प्यायलं का, मध्ये खोकला आला का, हे टिपत नसतो इतिहास. त्यामुळे संशोधकाला, इतिहास संशोधकाला ते 2 बिंदू जोडण्यासाठी प्रतिभा लागते. अण्णांची प्रतिभा ती आहे. जगन्नाथाची वृत्ती त्यांनी नेमकी झेरली, समजून घेतली, त्यातून पुढे पंडितराज जगन्नाथसारखं महानाट्य उभं राहिलं. ते लांछन पुसण्यासाठी लिहिलं अण्णांनी. अण्णा म्हणले सलील सुंदर, अत्यंत रसमय होतं ते मला सांगायला हवंच होतं, परंतु कोणी म्हणेल ते तुझं सांगून झालं कविकथेमध्ये, परत का सांगतोयस. मला त्याचा कलंक पुसायचा आहे, तो कलंक राहायला नको आहे. जगन्नाथ कसा होता. अण्णा तर कधी कधी म्हणायचे, माझ्या मनातला तर जगन्नाथ हा संभाजीचं एक रूप होता, धर्मवीर संभाजीचं एक रूप होता. त्या शहाजहानच्या दरबारात तो राहिलेला होता. तिथंच राहून त्यांनी त्याचं हिंदुत्व तसंच ठेवलेलं होतं, अक्षुण्ण ठेवलेलं होतं. त्याचं एकही काव्य हिंदुत्वाचा विरोध करणारं, हिंदुत्वाविषयी टीका करणारं एकही कवितेची ओळ तुम्हाला दिसेल का? दिसणार नाही. एक तरी ओळ त्यांनी त्या सुलतानाच्या धर्माची प्रशस्ती करणारं असं एक तरी स्तोत्र त्यांनी लिहिलं का? लिहिलं नाही. आपला धर्म त्यांनी परिवर्तित केला का? परिवर्तित केला नाही. पुढे जाऊन साहस हे केलं, प्रत्यक्ष बादशहाच्या कन्येला बादशहाच्या समोरच मागणी घातली. ही सगळी धर्मकृत्य नाही आहेत का? आम्हाला त्याची धर्मकृत्य लक्षात येत नाही. आणि त्यांनी म्हटलेलं दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा हा वाक्यार्थ फक्त लक्षात राहिला, त्याची पार्श्वभूमी काय होती ही आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे अण्णांच्या प्रतिभेमध्ये केवळ रचना सौकर्य आहे, सुंदर रचना करता येते, वृत्तावरती पकड आहे, शब्दसंपत्ती त्यांना वश आहे. याच्यासाठी अण्णांनी एक ओळ सुद्धा लिहिली नाही. अण्णांच्या सगळ्या लेखनाला अशा प्रकारे कुठलं तरी एक प्रेरणेचा स्पर्श असायचा. एकतर मिळालेल्या प्रेरणेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असायची किंवा नवीन प्रेरणा निर्माण करायची असायची. अण्णा पत्रकार होते आपण जाणतोच. अण्णांनी पत्रकारिता करताना अनेकांना लिहितं केलं. त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर. मगाशी डॉक्टर शास्त्रींच्या बोलण्यात शब्दकोड्यांचा विषय आला. ही शब्दकोडी जयंतराव साळगावकरांनी आणली. अण्णा लोकसत्तेत होते, ते म्हणाले तू शब्दकोडी लिहायला लाग. जयंतरावांनी हळूहळू केवळ शब्दकोड्यांपर्यंत ते न राहता जयंतरावांनी त्याच्यानंतर किती ग्रंथसंपदा केली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. संत रचनांचं उत्तम 2-2 परिच्छेदांचं विवरण करणारे त्यांचे 2-3 सुंदर खंड आहेत, आपण अवश्य पाहिले पाहिजेत. जयंतरावांना लिहितं केलं. त्यांनी लिहितं केलेला दुसरा माणूस होता डॉक्टर सुरेश नाडकर्णी. आज ते हयात नाहीत, पण डॉक्टर सुरेश नाडकर्णींचा वैद्यकीय विषयावरचा तेव्हाचा स्तंभ दशकानुदशकं चाललेला होता. वैशिष्ट्य काय होतं? तेव्हा अन्य वृत्तपत्रात ह्या वैद्यकाविषयी लिहिलं जात नसे, पण अण्णांनी मात्र त्यांना आग्रहाने लिहायला लावलं होतं, वैशिष्ट्यासह लिहायला लावलं होतं. सुरेश नाडकर्णींच्या पूर्ण लेखनामध्ये एकही इंग्रजी शब्द नसायचा. वैद्यक विश्वातल्या सर्व विकारांपासून उपायांपर्यंत, लक्षणांपासून त्यातून होणाऱ्या प्रादुर्भावापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मराठी प्रतिशब्द निर्माण केलेले होते. अण्णांनी ते करायला लावलेले होते. अण्णा अडून बसायचे, अहो बदला शब्द, तो मिळेल शब्द तुम्हाला, सुचेल शब्द तुम्हाला, आवडेल लोकांना, पचेल, रुचेल आणि मग पुढे लोक वापरू लागतील. सदर सुरू करायचं, लिहितं करायचं, त्याच्यामध्ये एक प्रेरणा देऊन लिहितं करायचं. डॉक्टर सुरेश नाडकर्णी आजीवन तो स्तंभ लिहित होते. त्यामुळे असं लिहितं करणं हे अण्णांनी नित्य केलं. पत्रकारिता केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही पत्रकारिता करताना सुद्धा त्यांच्या समोर कोणीतरी असायला पाहिजे ना. आज मी संघाचा प्रचार विभागाचा कार्यकर्ता म्हणून मला माहिती आहे की आम्ही प्रचार विभागात आद्य पत्रकार म्हणून महर्षी नारदांची प्रतिष्ठापना केलेली आहे.
आणि त्यामुळे नारद जयंतीला आम्ही पत्रकारांची संमेलनं करतो, पत्रकारांना एकत्रित करतो. परंतु हे सगळं होण्याच्या काही दशकं आधी अण्णांच्या डोळ्यासमोर ती प्रतिमूर्ती होतीच होती. नारद स्मृतीतल्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. त्या श्लोकात महर्षी नारद असं म्हणतात की ती सभा ही सभाच नाही ज्या सभेत वृद्ध नाहीत. वृद्ध म्हणजे केवळ केस पिकलेले नव्हे, वृद्ध वर्धित झालेले असे जाणते लोक नाहीत. पुढं असं म्हणतात की ते वृद्ध हे वृद्धच नव्हेत जे धर्म बोलत नाहीत. पुढे महर्षी नारद असं म्हणतात की तो धर्म हा धर्मच नव्हे जो सत्य सांगत नाही. आणि चौथ्या आणि अंतिम ओळीत त्या श्लोकात महर्षी नारद असं म्हणतात ते सत्य हे सत्यच नाही जे विद्ध झालेलं असतं, म्हणजे तुटलेलं असतं, जखमी झालेलं असतं, अपुरं असतं. अण्णा म्हणायचे पत्रकारितेसाठी हा श्लोक हे बोधवाक्य आहे. आम्हाला अधिकारच नाही अर्धसत्य सांगण्याचा. आम्ही जे सांगितलं पाहिजे ते पूर्ण सत्य असलं पाहिजे, ते धर्माधारित असलं पाहिजे, ते वर्धितांच्या मुखातून आलेलं असलं पाहिजे. अण्णांनी आजीवन तशी पत्रकारिता केली. लोकसत्तेचे संपादक झाले, परंतु अत्यंत खडतर वाट त्यांना होती. सहजी संपादक झाले नाहीत. त्यांचं हिंदुत्व प्रेम, त्यांचं राष्ट्रीय प्रेम, त्यांचं संघाचं स्वयंसेवक असणं, या सगळ्या गोष्टींचे अडथळे होते. शेवटी नाईलाजानं त्यांच्याहून ज्येष्ठ कोणी तिथे उरलाच नाही, म्हणून अण्णांना संपादक पद दिलं गेलं. त्यामुळे हे सगळं सोसायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. खापर्डे, वीर वामनराव जोशी आणि संभाजीराव गोखले ही प्रेरणा आयुष्यभर कसे अण्णा जोपासत होते, कशी वागवत होते, आचरणातून दाखवत होते, याची ही उदाहरणं आहेत. माझ्यानंतर आपण अध्यक्षीय समारोपात डॉक्टर V.S. जोगांचं व्याख्यान ऐकणार आहोत. मी आज तुमच्यासमोर नाटकावर फार बोललो नाही. मला प्रतिभा आणि प्रेरणा याच्यावरच बोलायचं होतं. आणि आजची ही प्रेरणा आज आपण केवळ अण्णांना आज शतायू होत आहेत म्हणून आज आपण कार्यक्रम केला, त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट केली, त्यांना अभिवादन केलं. इथे आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन संपतं का? मला असं वाटतं एक नवी प्रेरणा घेण्यासाठी आज आपण अण्णांचं इथे स्मरण करणार आहोत की अण्णा काय आहेत, विद्याधर गोखले काय आहेत. तर हे सांगणार आहेत की मी जे लिहीन ते वैविध्यपूर्ण लिहीन. मी कविता लिहीन, मी श्लोक लिहीन, गीतं लिहीन, नाटक लिहीन, मी अग्रलेख लिहीन. अण्णाने अग्रलेख सुद्धा कवितेत लिहिले. तो त्यांची काव्यात्मकता किती मोठी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी लिहिलेला अग्रलेख हा काव्यात्मक अग्रलेख आहे. 45-46 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. गणपतीचा जय जयकार करणारा गणेश चतुर्थीचा त्यांचा अग्रलेख हा पूर्णतः ओवीबद्ध आहे. असे अनेक विविध प्रयोग अण्णांनी त्यात केले. त्यामुळे मी हे सगळं करीन, पण त्या सगळ्याला एक प्रेरणेचं टोक असेल. का करायचं ह्याचं निश्चित कारण मला उमगलेलं असेल. मी पंडितराज का लिहितो, मला उमगलेलं कारण आहे. मी सुवर्ण तुला का लिहितो, केवळ मला नारद आणायचं आहे आणि केवळ मला कृष्णाचं नाटक लिहायचं आहे नाही, मला संतुलन आणायचं आहे. सुवर्ण तुलेमधलं जे संतुलन आहे ते संतुलन भक्तीच्या तुळशीपत्रामुळे येणार आहे. त्यामुळे त्या भक्तीचं मोल हे मला सांगायचं आहे. अण्णांची जी अखेर झाली आहे ती अखेर कुठे झाली आहे? लखनौमध्ये झाली. लखनौमध्ये प्रेयसी ते परमेश्वर या व्याख्यानासाठी अण्णा गेलेले आहेत आणि अकस्मात अण्णांची जीवन ज्योत मालवलेली आहे. त्यामुळे त्या गौतमीच्या तटावर अण्णांनी शेवटी काय मांडलं तर प्रेयसी ते परमेश्वर. अण्णांचा आवडते सगळे जे शायर आहेत, जिगर मुरादाबादी, गालिब का आवडतो तर ते म्हणाले गालिबचा वेदांत ऐकायला आहे माझ्याबरोबर. मी तो ऐकला आहे. गालिब सांगतात आणि अनेकांना गालिबचं मध्य लक्षात राहतं, मदिरा प्रेम लक्षात राहतं. अण्णांनी गालिबचा वेदांत सांगितलंय.
जिगर मुरादाबादींचा तो तर शृंगाराचा राजा असलेला शायर मानला जातो, परंतु त्याच्या शृंगाराचंही टोक अध्यात्मातच आहे. तो सगळ्याला खुदीशी घेऊन जातो. त्यामुळे अण्णा अशा प्रकारच्या उदात्ततेचं पूजन करतात, जिथे ताडानं तिथे ताडण करतात. त्यांचा दुसरा आवडता शायर होता जोश मलिहाबादी. भारतातले सगळे वैभव मिळवलं आणि पाकिस्तानात गेला. अण्णांनी त्याच्यावर कोरडे ओढणारा आग्रहलेख लिहिलेला आहे की सगळं इथे मिळतं तरी हे सोडून त्या भूमीकडे पाठ करून पाकिस्तानकडे गेलेला हा शायर, हा जोश, ह्या कसा मुळातच त्याच्या प्रेरणेमध्येच कसं उणेपण आहे अण्णांनी तेही दाखवलं. परंतु अण्णांनी आपली लेखणी उणेपणापेक्षाही अधिक उदात्तता दाखवण्यासाठी वापरली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अण्णा नाटक लिहित होते त्याच काळामध्ये गिधाड्यासारखं नाटक येत होतं, परंतु अण्णांनी मात्र गिधाड्यासारखं नाटक, घाशीरामसारखं नाटक अशी नाटकं लिहिली नाही. उदात्ततेची नाटकं लिहिली. बावनखणीसारखं नाटक लिहिलं, परंतु त्या नाटकातसुद्धा ती उदात्तता त्याची दाखवली की तिथे व्रतस्थ असणारी कोणतरी कलावंतीण कशी असते ती त्यांनी दाखवली. आजच्या या कार्यक्रमात त्या प्रेरणेचं स्मरण माझ्यानंतरही दोघांचं बोलणं होणार आहे, त्यामुळे मला माझं बोलणं आवरणं इथे क्रमप्राप्त आहे. परंतु आज तर जन्मशताब्दी सुरू होते. या अमरावती नगरीमध्ये जिथे अण्णांचा जन्म झाला तिथे ह्या जन्मशताब्दीचा केवळ शुभारंभ होतो आहे. मला असं वाटतं या वर्षभरात विविध रंगी कार्यक्रम या नगरीत होऊ शकतात. अण्णांच्या नाटकातले प्रवेश होऊ शकतात, त्यांच्या नाट्यपदांचा स्वतंत्र कार्यक्रम होऊ शकतो, त्यांच्या काही उत्तम लेखांच्या वाचनाचा कार्यक्रम होऊ शकतो. असे उत्तम कार्यक्रम ह्या नगरीत या वर्षभरात विविध संस्था, विविध मंडळी ह्या संस्थेसहित अनेक जण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व श्रोतृवृंदाला इतका वेळ तल्लीनतेनं अण्णांच्या अभिवादनार्थ असलेल्या आजच्या या जन्मशताब्दीच्या सभेत आपण उपस्थित राहिलात याबद्दल आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. अत्यंत ओघवत्या आणि भावस्पर्शी अशा वक्तृत्वामधून आदरणीय प्रमोदजींनी संस्कृती शिक्षक अण्णांचं चरित्र आपल्यासमोर मांडलं. यानंतर आदरणीय गुरुवर्य डॉक्टर वि.स. जोग सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. अमरावतीच्या नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री वसंतराव मालधुरे, ज्यांच्याविषयी मी खूप ऐकलं होतं, विधान परिषदेतल्या ज्यांच्या भाषणाचं वृत्तपत्रीय वाचन केलं होतं, केवळ अमरावतीसाठी नाही तर सगळ्याच शिक्षकांसाठी त्यांनी किती मोठं कार्य केलं याची मला मी अभिवादन करतो. माझ्यापूर्वी दोन महत्त्वाची भाषणं झाली. डॉक्टर कुमार शास्त्री आणि प्रमोद बापट दोघांची उत्तम भाषणं झाली. डॉक्टर कुमार शास्त्रींनी अण्णांची नाट्यसृष्टी, अण्णांनी सांभाळलेली वृत्तपत्रसृष्टी आणि अण्णांचा पहिला धर्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्याविषयी अतिशय प्रभावी भाषेत भाषण केलं. ते प्रभावी वक्ते आहेतच. खरं म्हटलं म्हणजे ते तानसे नाही आहेत, ते उत्तम गायक आहेत. आमची अशी इच्छा होती की या ठिकाणी अण्णांचं एखादं पद म्हटलं जावं आणि ते इतर कोणी नाही म्हटलं तर कुमार शास्त्रींनी म्हणावं. आम्ही केवळ कानसेन आहोत, ते तानसेनही आहेत आणि कानसेनही आहेत. असे माझे सहकारी मला लाभले. माझ्यासोबत आशुतोष अडोणी या ठिकाणी आलेले आहेत, समोर बसले आहेत. प्राचार्य शेवाळकरांनंतरच्या नवीन पिढीमध्ये
जर वक्ता दशसहस्रीषु कोणी असेल आहे तर तो आशुतोष अडोणे आहे असं मला स्वतःला वाटतं. प्रमोद बापट यांनी अण्णांच्या आठवणी सांगितल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते असल्यामुळे, अलीकडे त्यांनी दायित्व सांभाळल्यामुळे त्याला केंद्र मानून त्यांनी अण्णांच्या आठवणी सांगितल्या. मी या दोन्ही वक्त्यांना धन्यवाद देतो. अमरावतीला या जन्मशताब्दीचा प्रारंभ व्हावा हे उचित आहे, कारण अमरावती त्यांची जन्मभूमी आहे. सुरुवातीच्या काळात अमरावती त्यांची प्रेरणाभूमी देखील आहे. त्यांची प्रतिमा सिद्ध करण्यामध्ये या प्रेरणाभूमीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे होते, मजूर मंत्री होते. कुमारनी सांगितलं त्यांच्या वडिलांचे मित्र म्हणजे एक प्रकारे अण्णांचे मानलेले काका वीर वामनराव जोशी हेही काँग्रेसचे होते. पण अण्णा मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झाले, कारण त्यांच्या 3 महत्त्वाच्या प्रेरणा होत्या: स्वातंत्र्यवीर सावरकर, पुरुषोत्तम भास्कर भावे आणि डॉक्टर हेडगेवार. त्यांच्या घरी भाव्यांचं सावधान आणि आदेशी वर्तमानपत्र यायची. आत्ता प्रमोद बापटांचा इतका मोठा अभ्यास आहे, त्यांनी उल्लेख केला, बरोबर उल्लेख केला त्यांनी. 28 मे 1983 त्यांनी सावरकरांवरती काव्यात्मक अग्रलेख लिहिला. 40 कडवी आहेत आणि पहिल्या काही ओव्या या ज्ञानेश्वरांच्या मंगलाचरणाच्या तोडीच्या ओव्या आहेत किंवा त्याचं अनुकरण करणाऱ्या ओव्या आहेत. एक ओवी तुम्हाला मी म्हणून दाखवतो सावरकरांविषयी. वीरा तूची गणेशू, वीरा म्हणजे स्वातंत्र्यवीरा, वीरा तूची गणेशू आर्य संस्कृती प्रकाशू, हाती लखलखे परशू. परशू तर नव्हतं सावरकरांपाशी, पिस्तूल होतं. हाती लखलखे परशू देशभक्तीचा हे मंगलाचरण त्यांनी केलं. भाव्यांवर देखील त्यांनी आपण उल्लेख केला. म्हणजे बँक ऑफ इंडियासारख्या वेगळ्या क्षेत्रात राहून मराठीच्या प्राध्यापकापेक्षा देखील आपला अभ्यास किती जास्त आहे याची मला या ठिकाणी कल्पना आली. माडगुळकरांच्या निधनानंतर 1977 त्यांनी माडगुळकरांवर त्यांनी 21 ओव्या लिहिल्या अण्णांनी. 21च का? कारण माडगुळकरांचं पहिलं नाव होतं गजानन दिगंबर माडगुळकर. गजाननाला आपण 21 दुर्वांची जुडी वाहतो. माडगुळकरांना अण्णांनी 21 दुर्वांची जुडी अर्पण केली. त्यातल्या 2 ओव्या मी म्हणून दाखवतो आपल्याला. त्या 21च्या 21 ओव्या वाचतानंतर ज्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही असा संवेदनशील माणूस विरळा. पहिली ओवी आहे: महाराष्ट्र शारदेचे उद्यान भासते उदास वैराण. माडगुळकरांच्या नंतर कारण तो गीत गजानन अंतर्धान पावला. गजानन आहे त्यामुळे निधन पावला नाही, अंतर्धान पावला. बा शब्द योजना कशी आहे माडगुळकरांची. पुढची: कुशलव न करीती गायना, मूक झाल्या संगीत मैना, सुधीरांच्याही येती नैना, आसवे अनिवार्य. माडगुळकरांवरती यातल्या सुधीरांच्याही येती आसवे अनिवार्य, सुधीरांच्या शब्दावरती श्लेष आहे. सुधीरांच्या डोळ्यात पाणी आलं येत आहे. एकतर अतिशय धीरवान लोक देखील माडगुळकरांच्या निधनाने खचले. भावेंची आठवण आहे, पुरुषोत्तम भास्कर भावेंची. स्मशानामध्ये माडगुळकरांच्या चितेसमोरून उठायला भावे तयार नाहीत. अशा
आणि श्लेष आहे. आणि सुधीरचा दुसरा अर्थ आहे सुधीरांच्याही येती नयना आसय अन्यवार. सुधीर म्हणजे सुधीर फडके, ज्यांनी माडगुळकरांचं गीत रामायण जगात अमर केलं. मुळात कवी, नंतर त्यांचा प्रवास नाट्यगीतांकडे सुरू झाला. त्यांच्या नाट्यगीतांची उदाहरणं या ठिकाणी कुमार शास्त्रींनी दिल्यामुळे मी या ठिकाणी देत नाही. पण शब्द योजना देखील किती विलक्षण आहे. रतिहुनी सुंदर मदन मंजुरी, नयन तुझे जादूगार, अंग अंग तव अनंग. आणखीन कित्येक, सोहम डबरू वाजे, नारायणा रमा रमणा. एक माझ्या विशेष लक्षात आहे, गुलजार ही मधुबाला. मधुबाला आणि मीना कुमारी या अण्णांच्या आवडत्या होत्या. अण्णांचा माझा खूप सहभाग झाला. ते माझ्याच घरी उतरायचे नागपूर आले की. मधुबाला आणि मीना कुमारी. मीना कुमारीच्या शायरीवरती त्यांनी लोकसत्तेमध्ये एक अग्रलेख लिहिला, चंद्र एकटा एकटा. मीना कुमारीचा एक शायरी आहे, चांद तन्हा है आसमा तन्हा, जिस्म तन्हा है छोड़ जाएंगे ये यहाँ तन्हा. चंद्र एकटा आहे, आकाश एकटा आहे, आत्मा एकटा आहे. असं वाटतं की हे एकटेपण सोडून निघून जावं. मीना कुमारीचा शेर आहे. त्याच्यावरती चंद्र एकटा गगन एकटे असा अग्रलेख अण्णांनी लिहिला. पण मीना कुमारी जरी एकाकी जगली आणि अण्णांची ती जरी आवडती अभिनेत्री होती, तरी मीना कुमारीचं एकाकीपण अण्णांनी कधीही जपलं नाही. तो मैफिलीचा माणूस होता. ते गेले त्या प्रमोद नवलकर म्हणाले, मैफिलीचा बादशाह आपल्यातून उठून गेला. नवलकरांची श्रद्धांजली अशी आहे. अण्णांनी 18 नाटकं लिहिली. त्या नाटकाच्या तपशिलात मी शिरणार नाही. सर्वाधिक लोकप्रिय नाटक पंडितराज जगन्नाथ, त्याचा एक प्रयोग 1961 पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये दिल्लीला झाला आणि नेहरूंना ते नाटक अतिशय आवडलं. नेहरू प्रसन्न झाले. नेहरूंना साहित्याचं अंग होतं. आजकाल नेहरूंवर जे विनाकारण टीका होते त्या टीकेशी मी सहमत नाही. त्या पंडितराज जगन्नाथचं वैशिष्ट्य म्हणजे अण्णांनी त्याच्यामध्ये संस्कृतनिष्ठ हिंदी भाषाही मराठी भाषाही वापरली आणि उर्दू भाषाही वापरली. मराठी, हिंदी आणि उर्दू यांच्यावरती त्यांचं प्रभुत्व होतं. एकीकडे जगन्नाथ पंडित हा मूळचा तेलंगणातला, नंतर वाराणसीला आला, नंतर शहाजादीवर त्याचं प्रेम झालं. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे, मी सांगत नाही, वेळही नाही तेवढा आपला, कारण मला एका वेगळ्या मुद्द्याकडे आपल्याला वळवायचं आहे किंवा स्मरण करून द्यायचं आहे. अण्णा कालिदास, भवभूती, भास यांचे भक्त तर होतेच, पण मिर्झा गालिब, जोश मलिहाबादी, अकबर इलाहाबादी हे देखील त्यांनी पूर्ण वाचून काढलेले होते. एकीकडे शहाजादीचं वर्णन ते रूप यौवनानं बहरलेली बाग असं संस्कृत धाटणीचं करतात. पण दुसरीकडे त्याच नाटकात एक सुंदर अर्थपूर्ण व्यंजनायुक्त उर्दू शेर आहे. जगन्नाथ म्हणतो, मेरी आह सुनके जो अल्लाह बोले. प्रेम म्हणण्यामुळे मी निश्वास टाकून राहिलो आहे, तर अल्लाह मला काय म्हणाला? अल्लाह बोले, गमे जिंदगी की दवा इश्क ही है. जीवनात दुःख आलं तर त्या दुःखावरचं औषध हे प्रेम आहे, असं अल्लाह मला म्हणाला. पण मी अल्लाहला काय उत्तर दिलं? विद्याधर गोखलेंची प्रतिभा पहा आणि खुसखुशीतपणा पहा.
मी अल्लाहला उत्तर दिलं, आपने यो बता ठीक आहे, मगर म्हणजे जीवनातल्या दुःखावरती प्रेम हे औषध आहे, बरं मगर इश्क के दर्द की क्या दवा है, प्रेमभंग झाला तर त्याच्यावरती त्या दुःखावर औषध काय? तर अल्लाह मुकाट राहिला, अल्लाह मुकाट झाला, अल्लाहला काही बोलता आलं नाही. इतका खुसखुशीतपणा या त्यांच्या उर्दू शेरामध्ये होता, जे त्यांनी पंडितराज जगन्नाथमध्ये त्यांनी वापरलेली आहेत. संगीत रंगभूमी ज्याचा शास्त्रींनी उल्लेख केला, सौभद्र, शाकुंतल, शारदा, खूप पदं असायची. अर्थात संगीत रंगभूमी एकेकाळी मराठी साहित्याचं वैभव होतं, पण ती चित्रपटाच्या धक्क्याने ती ढासळून पडली, ती उद्ध्वस्त झाली. ती पुन्हा भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभी करण्याचं श्रेय 2 वैदर्भीय नाटककारांना आहे. एक तुमच्या माझ्या अमरावतीचे विद्याधर गोखले आणि दुसरे नागपूरचे पुरुषोत्तम दारव्हेकर. पण हेही खरं आहे, आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी त्यांना मुंबईत स्थायिक व्हावं लागलं. आपण विदर्भाचे म्हणून कौतुक करतो, हे गर्व बाळगतो, पण शेवटी जावं लागलं मुंबईमध्ये आणि तिथे त्यांना मान्यता मिळाली. म्हणजे शेवटी बापटांकडेच आपल्याला जावं लागणार आहे आणि त्यांना आपल्याला मान्य त्या ठिकाणी मिळणार आहे. जय जय गौरी शंकर नाटकामध्ये नंदी नावाचं पात्र आहे. नंदी म्हणजे बैल रूपातला नंदी नाही, माणूस रूपातला नंदी. नंदीच्या मुखातून अण्णांनी अतिशय महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे. नंदी म्हणतो, या कैलासावर अनुशासन उरलं नाही, स्वामी अहोरात्र सारी पाटात गुरफटलेले, त्यामुळे सेवकही छंदफंद करू लागले, लोक मोकाट वागू लागले, त्याच्यातनी पशूंमध्ये काहीच अंतर नाही. शेवटलं वाक्य मराठी साहित्यातलं एक सुभाषित होऊ शकेल असं शेवटलं वाक्य आहे. ते म्हणजे स्वैराचारावर सदाचाराचा अंकुश हा असलाच पाहिजे, अशी वाक्य अण्णांनी लिहिली. याच नाटकामध्ये त्यांनी जगन्नाथाच्या मुखाने दिल्ली पुढे लाचार होणार नाही असं याच नाटकात त्यांनी म्हटलं. दिल्ली पुढे लाचार होणार नाही. आजच्याही महाराष्ट्रातनी, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी दिल्ली पुढे लाचार होऊ नये असं मला स्वतःला वाटतं. आजच्या राजकीय महाराष्ट्राची प्रेरणाभूमी ही दिल्ली नसून नागपूर आहे, हे त्या राजकारण्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. एका नाटकात त्यांनी मेघमल्हार नाटकात त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलं 4 ओळीमध्ये. संसार निस्सार मानू नको, नैराश्य चित्तात आणू नको. पद आहे, मी गद्यात वाचलो आहे. संसार निस्सार मानू नको, नैराश्य चित्तात आणू नको, घेणार भवसंगरी, सम्राट माघार घेऊ नको. नाटककार अण्णांचं दुसरं रूप आहे पत्रकार अण्णा. श्रीम जोशी नावाच्या लेखकाने अण्णांच्या लोकसत्तेमधल्या अग्रलेखाचे 5 खंड प्रसिद्ध केलेले आहेत. ते 5ही खंड मी वाचले. साधारणपणे 1961-62 ते 87पर्यंतचा तो 15-16 वर्षाचा काळ आहे. ही गोष्ट खरी आहे की पत्रकार असूनही पत्रकार अण्णांची लेखणी वाघ नखासारखी नव्हती. अत्रे आपल्या शब्दातून तोफेचे गोळे सोडायचे, तसे अण्णांनी कधी सोडले नाहीत. हे तर खरंच आहे. पण तरी देखील त्यांनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी केल्या.
त्यांनी 2 महत्त्वाचे मीडिया ट्रायल केले. आता मीडिया ट्रायल हा शब्द आजकालचा आहे म्हणून मी हे सांगतो. ज्या वेळेला रामराव आदिकांनी दारूच्या नशेमध्ये एका हवाई सुंदरीची छेडखानी केली त्यावेळेला लोकसत्तांनी अग्रलेख लिहिला, इतका जबरदस्त अग्रलेख लिहिला की रामराव आदिकांना राजीनामा द्यावा लागला. ज्या वेळेला सिमेंटमध्ये भ्रष्टाचार करण्याची बोलवा अंतुल्यांच्या विरोधात होती त्यावेळेला पुन्हा अण्णांनी अग्रलेख लिहिला आणि अंतुल्यांना जावं लागलं. मला ते म्हणायचेच, लोकसत्तेचा टाईप खराब आहे. लोकसत्तेमध्ये जाहिराती खूप असतात, पण लोकसत्तेची अवस्था कशी आहे? एखाद्या पहिलवानासारखी. तो पहिलवान एखादी कुस्ती मारतो आणि नंतर वर्षभर त्याचा धाक लोकांना असतो. आम्ही त्याच पद्धतीने लोकसत्ता वापरतो. पत्रकारितेमध्ये 1-2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असूनही अण्णांनी एक अग्रलेख बाळासाहेब देवरसांच्या बद्दल असहमती दर्शवणारा होता लोकसत्तेमधले. विसरा आणि क्षमा करा हे बाळासाहेब देवरसांचं वक्तव्य अण्णांना आवडलं नाही. त्यांनी असहमती दर्शवली. पण मी स्वतः अण्णांच्या या असहमतीबद्दल असहमती माझी स्वतःची या ठिकाणी नोंदवतो. जन्मशताब्दीच्या निमित्ताने म्हणजे टीका करू नये, पण त्या काळात बाळासाहेब देवरसांचं जर ऐकलं असतं तर इंदिराजी पुन्हा सत्तेवर आल्याच नसत्या. त्या काळात बाळासाहेब देवरसांचं ऐकलं असतं तर जनता राजवाडीचा पत्त्याचा बंगला कोसळून पडला नसता. पत्त्याचा बंगला कोसळून पडला हे पुन्हा अण्णांचंच वाक्य आहे. आज काळ बदलला आहे. आज पंतप्रधान मोदींनी विसरा आणि क्षमा करा ही भूमिका दहशतवाद्यांच्या विरोधात, तथाकथित भंपक पुरोगाव्यांच्या विरोधात टाळली आणि प्रतिशोधाची भूमिका घेतली तर ते आज समर्थनीय आहे. पण त्या काळात बाळासाहेब देवरसांचं वक्तव्य समर्थनीय होतं. संघाचं या ठिकाणी उल्लेख आला म्हणून सांगतो. माझ्या घरी ते उतरायचे आणि म्हणायचे, तुमचं संघ आणि साम्यवाद यांचं एकत्रीकरण किंवा यांचं समन्वय करण्याचं धोरण चालू ठेवा. मी देखील हिंदू कम्युनिस्ट आहे. अण्णा म्हणायचे. हे 87ची गोष्ट आहे. 1987 सोव्हिएट रशियाचं विघटन होण्यापूर्वीची गोष्ट आहे. कम्युनिस्ट पक्षाचं अधःपतन होण्यापूर्वीची गोष्ट आहे. नंतरच्या काळात कम्युनिस्ट पक्षाचं इतकं अधःपतन झालं तर एखाद्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याच्या घरात समजा डेंग्यूचा डास शिरला तर तो म्हणेल संघवाल्यांनीच हा डास माझ्या घरामध्ये पाठवला आहे. इतकं अधःपतन झालं. किंवा संघवाल्यांनीच युक्रेनला रशियाविरुद्ध चिथावणी दिलेली आहे. इतकं कम्युनिस्टांचं अधःपतन झालं. मला वाईट वाटतं. मला स्वतःला वाईट वाटतं. नितीन गडकरीप्रमाणे मलाही वाटतं की आज कम्युनिस्ट पक्ष हा सूक्ष्म दर्शक भिंगातून पाहण्याची वेळ आलेली आहे. तशी वेळ यायला नको. एकेकाळी आम्ही लाल किले पर लाल निशान मांग रहा हिंदुस्तान अशा घोषणा करत होतो आणि कार्यकर्त्यांना स्फुरण देत होतो. पण लाल किल्ल्यावरती केव्हा भगवा ध्वज आला आणि त्या भगव्या ध्वजाच्या लोकांनी केव्हा तो लाल किल्ला काबीज केला हे या मूर्खांना कळलं नाही. हे मूर्ख असंसदीय शब्द वापरला.
कारण काय, असं का व्हावं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वेष, अतिद्वेष, दीर्घद्वेष, आणि म्हणून साम्यवादाची. त्यामुळे अण्णांनी एकेकाळी हिंदू कम्युनिस्ट म्हटलं तरी हरकत नव्हती, पण कम्युनिस्टांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कम्युनिस्ट जाहीर चुका देतात, आपल्या चुकांची कबुली देतात. संघ अशा चुकांची जाहीर कबुली देत नाही, पण आतल्यात तो सुधारत असतो, आतल्यात तो बदलत असतो, शुद्धीकरण करत असतो, आत्मपरीक्षण करत असतो. मागोवैद्यांसारखे लोक संघामध्ये, अण्णांनी प्रयत्न केला संघामध्ये ग्लास्नोस्ट आणि पेरिस्ट्रोका आणण्याचा, मागोवैद्यांनी पलीकडे प्रयत्न केला. आणि आपल्या एका भाष्यामध्ये मागोवैद्यांनी असं लिहिलं की केरळमध्ये काँग्रेसला मतदान करण्याच्या ऐवजी कम्युनिस्टांना मतदान करा. या भाष्याची तरंग भाष्यामृताचे नावाचे नाथे प्रकाशननी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये हा लेख आहे. या भाष्याची फार मोठी किंमत द्यावी लागली. नाही, मी विषयांतर करत नाही आहे. हिंदू कम्युनिस्ट हे जे स्वतःला त्या काळात त्यांनी म्हणवलं, आज त्याचा फेरविचार करण्याची वेळ स्वतः अण्णांवरही आली असती. इतकं कम्युनिस्टांच्या चुका झालेल्या आहेत. तरी देखील मगाशी कुमारनी उल्लेख केला, भांडवलशाहीच्या विरोधात लढण्यासाठी संघविचारांची माणसं आणि साम्यवादी विचारांची माणसं जर एकत्रपणे आली तर भांडवलशाहीचा पराभव अटळ आहे, अदानीचाही पराभव अटळ आहे, खाजगीकरणाचा पराभव अटळ आहे. हे अण्णांना अपेक्षित होतं. ते दोनदा रशियात जाऊन आलेले होते. त्यामुळे तोही विचार करणे. आज भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच हा स्वतःच्याच शासनाच्या भांडवलदारी प्रवृत्तीच्या विरोधात मैदानावर आलेला आहे. आपण वाचता वर्तमानपत्रातून. अण्णांना जर खरी जन्मशताब्दीने श्रद्धांजली द्यायची असेल तर बाळासाहेब देवरसाई सुरुवातीच्या काळात बाळासाहेब देवरसाई समाजवाद त्याचा उल्लेख करायचे. सुरुवाती त्यांच्या भाषणं तुम्ही वाचून द्या बाळासाहेब देवरसांची. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा. या ठिकाणी आपण मला बोलावलं, विषयाशी धरून पण मी थोडं बहुत विषयांतर केलं, याच्याबद्दल क्षमा करा. शांतपणे आपण माझे विचार ऐकून घेतले, याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अण्णांच्या आणि त्यांच्या चरित्रातले विविध प्रसंग आदरणीय सरांनी आपल्यासमोर इथे उभे केले. आदरणीय प्रमोदजींनी सांगितलं की ही सुरुवात आहे, त्यामुळे अशा प्रकारचा सर्वांग सुंदर कार्यक्रम आम्हाला पुन्हा अमरावतीकरांना अनुभवायला मिळेल अशी आशा करतो. आणि आभार प्रदर्शनाकरता नगर वाचनालयाचे ज्येष्ठ विश्वस्त, माजी शिक्षक आमदार आणि अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आदरणीय श्री वसंतराव मालधुरे यांना मी इथे आमंत्रित करते. आभार प्रदर्शनाआधी विद्याधर गोखले जन्मशताब्दी निमित्त अमरावती नगर वाचनालयानं हा कार्यक्रम आयोजित केला, म्हणून विद्याधर गोखले संगीत नाटक प्रतिष्ठान मुंबईच्या वतीनं एक स्मृतिचिन्ह मी त्या समितीच्या वतीनं, फक्त मी मुंबईतून आलो आहे म्हणून मी या वाचनालयाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतराव मालधुरे यांना देत आहे. सोबत रवीजी पिंपळगावकर यांनाही विनंती करतो त्या आपणही यावं. विद्याधर गोखले जन्मशताब्दी समितीच्या वतीने आदरणीय श्री प्रमोदजी बापट, नगर वाचनालयाचे विश्वस्त आणि सचिव यांचा सत्कार करत आहेत.
तीन वक्ते आणि उपस्थित रसिक श्रोत्यांनो, तुमच्या मुखावरचं यांच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा आपल्यावरती फार प्रभाव पडला आहे, आपल्या चेहऱ्यावरती दिसत होता. आता हा कार्यक्रम कसाचा आहे एवढंच मी सांगणार आहे. इथे जो बोर्ड लागला विद्याधर गोखले जन्मशताब्दी वर्ष, याचं एक प्रतिष्ठान आहे मुंबईला. त्या प्रतिष्ठानाचे माननीय बापट यांच्याकडे जबाबदारी बरीचशी आहे. यांनी हा कार्यक्रम जन्मशताब्दीचा महाराष्ट्रामध्ये आजच 10 ठिकाणी आहे. या 10तलं पुण्य हे आपल्या वाट्याला हे बापट साहेबांनी दिलं. त्याच्याबद्दल त्यांचे मी अमरावती नगर वाचनालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्यांनी तुम्हाला सतत अण्णांच्या प्रेरणेने प्रेरित केलं, त्या 2 वक्त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम त्यांनी इथे दिला म्हणून यांच्यापुरतं हे आभार प्रदर्शन आहे. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन रवी पिंपळगावकर करतो. आता फक्त आभार प्रदर्शन राहिले आहे, ते मी पहिले प्रथम करतो. स्वर्गीय विद्याधरजी गोखले जन्मशताब्दी समिती आणि नगर वाचनालय अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर V.S. जोग यांचे मनपूर्वक मी नगर वाचनालयातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ता श्री प्रमोदजी बापट व श्री कुमारजी शास्त्री यांचे शतशः मी धन्यवाद व आभार व्यक्त करतो. रसिक श्रोते, पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे माननीय प्रशांतजी महाजन, माननीय पोद्दारजी देशपांडे सर, इतर सगळे खांडेकर सर, अजून जे कोणी अजून असतील मला दिसले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्यांचे मी आभार नगर वाचनाच्या वतीने प्रगट करतो व अध्यक्षांच्या संमतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. हा आता पसायदान होईल, त्यानंतर हा कार्यक्रम संपल. भोंदू सर आहेत, भोंदू सरचे आभार मानतो. खूप चांगलं संचालन केलं त्याबद्दल नगर वाचनातर्फे त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. देशमुख सर आहेत, आता आले मगाशीच, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. होईल त्यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल, त्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर जयश्री वैष्णव यांना या ठिकाणी आमंत्रित करते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांचील तो तेला मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू
सुभूता चला कल्पतरुं से आरव चेतना चिंतामणी से गाव बोलते जे अर्णव पीयूषांसे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविगे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय हो आवे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती 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 हे प्रतिभावर हे वागीश्वर हे प्रतिभावर हे वागीश्वर रसिकराज तू खरा हे रसिकाची मानवंदना हे रसिकाची मानवंदना तुझला विद्याधरा तू पंडितराज खरा तू पंडितराज